आला मैदानात ज्या बैलानं अखंड भारत गाजवला असा या ठिकाणी सुंदर मैदानात आला। गेल्या वर्षीच्या या मैदानाचा 9-12चा 1 नंबरचा मान पटकावला होता सुंदर आणि गुरुन, त्यातला हाच हा सुंदर। या सुंदर बैलाचा सन्मान केला जातोय। हलगीवाले आता थांबू दे जरा, हलगी वाजवू नका। वय झालंय परंतु अंगात तीच रग आणि तीच दहशत आहे, तीच धमक आहे। बऱ्याच जणांना वाटतं म्हातारा झाला, परंतु वयानं म्हातारा झालाय, अंगानं म्हातारा नाही। अजून सुद्धा मालकासाठी पळतोय, कारण या सुंदर बैलाचा मालक दिलदार मनाचा राजा माणूस आहे। या बैलगाडी क्षेत्रातला एकमेव माणूस असा असेल की बैल या ठिकाणी फायनलला पळा, फायनल साठी पात्र ठरला। बरेच जण या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रात आहेत की अंगावरती कापड काढणार, नाचणार, दोन थोपाटणार, परंतु या सुंदर बैलाचा मालक असा आहे की त्या मालकाच्या डोळ्यातनं अश्रू येतात, आनंद अश्रू। कारण सुंदरमुळे या ठिकाणी या तात्यांचं नाव केलं आणि तात्यांचं नाव या ठिकाणी अखंड भारताला या ठिकाणी सुभाष तात्या मांगडे कात्रजकर कोणते या ठिकाणी या सुंदरनं या ठिकाणी कळवून दिलं। असा सुंदर बैल आणि या सुंदर बैलाचा सन्मान केला जातोय मानाचा फेटा बांधून। ज्याला मान आणि सन्मान त्यांना या ठिकाणी हा मानाचा फेटा असतो। मानाचा फेटा बांधून या ठिकाणी या सुंदर बैलाचा सन्मान होतोय। बैल ठेवलाय कसा बघा, शर्यतीला पळवायचा म्हणल्यावर कुसळाव बांधून बैल पळत नसतोय। पैलवान तयार करायचा म्हणल्यावर त्याला या ठिकाणी रती बोडायला लागतो, तेव्हा या ठिकाणी पैलवान तयार होतो। जर्शीचं दूध पाजून काही घडत नसते, कारण जर्शी ती जर्शीच असते आणि जर्शीचं दूध पिल्यावर काय होतंय? पाटील साहेब आमच्याकडे बघून हसायला लागले। कैलासवासी अंकुशराव कदम यांच्या स्मरणार्थ माननीय श्री अजय अंकुशराव कदम यांच्या वतीने या ठिकाणी या सप्त हिंद केसरी सुंदर बैलाचा सन्मान केला जातोय। बैलगाडी क्षेत्रात बरेच जण आहेत पैसे देऊन बैलाचा गाजावाजा करणारे, परंतु या ठिकाणी बैल नुसता मैदानात आला की या ठिकाणी समालोकांच्या तोंडातनं या ठिकाणी आपोआप नाव निघालं पाहिजे। मोरे सरकार जावं खाली।